नवरात्र ही 9 दिवसांची असते आणि आपण ह्या नवरात्रीमध्ये सगळ्या घराची स्वच्छता करतो. धुळीमध्ये खराब झालेल्या वस्तू आपण अशा प्रकारे स्वच्छ धुवून ठेवत असतो. तर आज आपण बघणार आहोत नवरात्रीमध्ये मातेला आपण कशा प्रकारे प्रसन्न करू शकतो. तर आपण पहाटे लवकर उठून बऱ्याचशा गोष्टी करत असतो. तर मी कशा प्रकारे पूजा केलेली आहे आणि आज मी तुम्हाला मिशोवरून कोणकोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत ते सुद्धा दाखवणार आहे. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळत जाईल. त्यासाठी आपल्याला बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल. तर पहाटे आपण ज्यावेळेस सकाळी उठतो तर आपण स्नान वगैरे आटपून झाल्यानंतर सर्वप्रथम आपण गॅसची पूजा करत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला खूप महत्त्व आहे. आपण वर्षातून 2 वेळा उपासना करतो. पहिली उपासना चैत्र नवरात्रीमध्ये केली जाते आणि दुसरी उपासना ही शारदीय नवरात्रीमध्ये केली जाते. नवरात्रीमध्ये देवी आईला प्रसन्न करण्यासाठी जागरण केले जाते. तर शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की आपण ज्यावेळेस आपण दूध घेत असतो, सर्वप्रथम आपल्या घरामधील स्त्री म्हणजे देवी स्वरूप असते, तिने दूध घ्यावे आणि अशा प्रकारे आपण गॅसवर तापायला ठेवायचे असते. तर आपण असंच केलं पाहिजे. तर मी टेरेसवर आलेली आहे आणि आल्यानंतर तुम्ही बघू शकता, तर मी काही दिवसांपूर्वी ग्रो बॅगमध्ये जी काही झाडं लावलेली होती ती एका साईडला अशा प्रकारे ठेवलेली आहेत. तर भेंडीची झाडं लावलेली आहेत आणि कन्हेराची लावलेली आहेत. तर अशा प्रकारे ह्या ग्रो बॅगा ठेवलेल्या आहेत. तर कोणतेही सण समारंभ असो किंवा काही असो, तर मला जास्त करून माझ्या झाडाचीच फुलं मिळून जातात. कारण आपण जी काही घरामधील निर्माल्य म्हणा, आपण व्हेजिटेबल म्हणा, जे काही खराब झालेले भाजीपाला असतो ना, तो फेकून न देता आपण जर वेळच्या वेळी जर आपण त्याचं खत बनवलं आपल्या झाडांसाठी, तर आपल्याला त्याचा उपयोग नक्की होत असतो. तर बघा, टोमॅटो आलेली आहेत. तर अशा प्रकारे मी काही थोडीफार भाजीपाल्यांची सुद्धा झाडं लावलेली आहेत. तर अशा प्रकारचं माझं गार्डन आहे आणि बघू शकता ह्या ठिकाणी कर्दळीला सुद्धा फुलं आलेली आहेत. तर आपण निसर्गरम्य वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्याला थोडे कष्ट तर घ्यावेच लागतात. माझ्या देवघरामधील देवांची पूजा मी अशा प्रकारे केलेली आहे. तर आता आपल्याला नवरात्रमध्ये 9-10 दिवस देवांना उचलायचं नसतं. तर आपण अशा प्रकारे त्यांना कच्चं दुधाने, पाण्याने, गंगाजलाने आपल्याला स्नान करायचं असतं. ते झाल्यानंतर आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची असते. रोज आपण ज्यावेळेस पूजाविधी करत असतो त्यावेळेस त्यांना आपल्याला चंदन, हळदी, कुंकू, अक्षदा आपण सर्व काही अर्पण करून फुलं अर्पण करायची असतात. वेळच्या वेळी ती फुलं काढून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. घटाला आपण जी काही माळ लावत असतो ती माळ तशीच ठेवावी लागते आणि रोजच्या रोज आपण जी काही माळ सांगितलेली आहे ती आपण घटाला अर्पण करत असतो. परंतु जी काही फुलं असतात वाहिलेली बाकीच्या देवी देवतांना, ती आपल्याला उचलून घ्यायची असतात. फक्त घटाला टाकलेली जी माळ असते ना, ती काढायची नसते. ती आपल्याला 9-10 दिवस तशीच ठेवायची असते आणि रोजची माळ अशी आपल्याला अर्पण करायची असते. आपण सगळेच जण नवरात्र उत्सव हा साजरा करत असतो. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का नवरात्र म्हणजे काय आणि नवरात्र कशासाठी साजरी केली जाते? नवरात्रीमध्ये फक्त देवींची पूजा होत नसून तर आपण ज्यांची पूजा करतो ते सिद्ध होणे तेवढेच महत्त्वाचे आहे. सर्व देवी देवता हे पृथ्वीच्या अगदी जवळ आलेले असतात. तर ते आपल्या मनातील आपण जी काही इच्छा आहे ते ऐकतात आणि ते पूर्ण करत असतात. नवरात्रीमध्ये आपण देवी आईला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने आपापल्या देवी देवतांचे नामस्मरण करत असतात. तर कोणी कालिका, कोणी चंडिका, कोणी लक्ष्मी, कोणी अन्नपूर्णा माता, कोणी महाकाली, तर भद्रकाली, अशा विविध नावांनी देवी माता ओळखली जाते. तर एकूण देवी किती आहेत? तर देवी 9 नाही, 10 नाही, तर 52 शक्तिपीठे आहेत. तर नवरात्री म्हणजे शारदा माता येत नाही किंवा 52 आणि 9 ह्या जरी आपण एकत्र जोडल्या नवरात्रीमध्ये, त्यांचे महत्त्व एकच आहे. आई ही एकच आहे. ती कोणती असो, सर्वांची एकच आहे. ती म्हणजे कोण? प्रत्येकाला माहिती असेल, माता लक्ष्मी. यामध्ये दुसरी म्हणजे दुर्गा. जसं आपण पाण्याला कितीतरी नावं आहेत, पाणी, नीर, जल. तर आपण अशा 3 वेगवेगळ्या नावांनी ओळखत असतो. किंवा तुम्ही जर फुलं असेल त्यांना पुष्प म्हणतो, सुमन म्हणतो. आपण हे सर्व काही एकच असतं. तर एक वस्तू आपण पर्याय किती वेगवेगळे देतो ना, तसंच देवींचे रूप अनेक आहे, मात्र देवी एकच आहे, भगवती माता लक्ष्मी. शैलपुत्री म्हणजे पार्वती माता.
तर ब्रह्मचारिणी ही वैष्णवी माता आहे. तर तत्व सगळं एकच आहे. तर माता लक्ष्मीला आपण किती महत्त्व देतो. आपल्या घरामध्ये एखादी मुलगी जरी असेल तरी आपण काय म्हणतो, आपल्या घरी लक्ष्मी आली असं आपण उच्चारत असतो. तर मातेला किती महत्त्व असतं. प्रत्येक घराघरामधील मुलगी म्हणजे लक्ष्मी असते एक प्रकारची. आपली सून जरी असेल तरी आपण तिला काय म्हणतो, आमच्या घरी लक्ष्मी आली. म्हणण्याचं तात्पर्य एवढं एकच आहे की आपण नवरात्रीमध्ये देवी आईला प्रसन्न करण्यासाठी किती तिची उपासना करतो आणि सर्व देवी म्हणजे लक्ष्मी माताच असते. तर आपल्या घरामधील जी काही आई असेल, मुलगी असेल, बहीण असेल किंवा सून असेल, सर्व म्हणजे लक्ष्मीच असतात. तर आपण त्यांचा आदर केला पाहिजे. या 9 दिवसांमध्ये फक्त आपण मुलगी आहे, सून आहे किंवा आई आहे म्हणून तात्पुरतं चांगलं न बोलता कायमस्वरूपी जर बोललं तर आपल्या घरामध्ये नेहमी वातावरण चांगलंच राहतं आणि लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहत असते. तर आपण ज्यावेळेस कन्यापूजन करत असतो नवरात्रीमध्ये, तर आपण तात्पुरतं एखाद्या मुलीला पूजून तिला काही दक्षिणा देऊन, कपडे वगैरे देऊन तिला प्रसन्न करतो. परंतु तसं न करता आपण तिला कायमस्वरूपी तिथे चांगलं वागणं तेवढंच महत्त्वाचं असतं. तर या नवरात्रीमध्ये आपण माता लक्ष्मीची पार्वती स्वरूप म्हणून पूजा करत असतो. लक्ष्मीचे ध्यान करत असतो आणि आपण म्हणत असतो, हे तुमचे घर आहे माता, आमची बुद्धी निर्मल ठेवा. ह्या बुद्धीचा आणि ज्ञानाचा दिवा सतत आमच्या मस्तकी तेवत राहावा, आपण असं मातेला प्रार्थना करायची असते. या नवरात्रीमध्ये आपण प्रत्येकजण प्रत्येक वेगवेगळे मंत्र उपासना करत असतो. तर कोणी गणपती बाप्पांचा मंत्र म्हणतात, कोणी शिवभगवानांचा म्हणतात, तर कोणी महाकालीचा म्हणतात, कोणी लक्ष्मीचा म्हणतात, कोणी अन्नपूर्णेचा म्हणतात. तर या 9 दिवसांमध्ये आपण कोणताही मंत्र, जर एकच मंत्र नेहमी 9 दिवस जरी म्हटला तरी तो मंत्र खूप प्रबळ बनतो आणि सिद्ध होत असतो. कारण आपल्याला इतर दिवस धावपळ असते आणि शक्य होत नाही. म्हणून या 9 दिवसांमध्ये आपल्याला जमेल, शक्य होईल तेवढं आपण देवीची उपासना, नामस्मरण करा आणि मंत्र सिद्ध करा. तर आपल्याला वर्षभर करायची गरज पडणार नाही. तर एवढं ह्या नवरात्रीचं महत्त्व आहे. म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या घरी अशा प्रकारे घट मांडला असेल, पूजाविधी केली असेल तर घटाची नित्यनियमाने काळजी घ्यावी. तर तुम्ही बघितलं असेल, मी सुरुवातीला घटस्थापना कशा प्रकारे केलेली आहे. सुरुवातीला मी भांड्यामध्ये माती टाकली होती आणि माती टाकल्यानंतर त्याच्यावर घट ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर धान्य पेरलं होतं. कारण पूर्वी काय व्हायचं, बऱ्याचदा मी मिक्स करून घ्यायची धान्य आणि मातीमध्ये आपण एका वेळेसच सगळं टाकायचो मातीमध्ये मिक्स करून आणि काय व्हायचं, खाली घटाच्या खाली पण तेच धान्य पेरले जायचे. तर त्याच्यामुळे घट हा वरती आल्यानंतर असा तिरपा व्हायचा, कुठे काय व्हायचं. तसं न व्हावा म्हणून आपण अशा पद्धतीने जर घट म्हणजे मांडला तर तो योग्य पद्धतीने उगवतो आणि आपली घटस्थापना पण चांगल्या प्रकारे होत असते. दिवा पण तुम्ही बघितला असेल मी कशा प्रकारे लावलेला आहे. तर हा दिवा मी काचेच्या घरामध्ये ठेवलेला आहे. तर हा दिवा म्हणजे हवेने विझू शकत नाही. तर आपण ही छोटीशी काळजी इथे घेतली पाहिजे. तर मातीचा दिवा मी लावलेला आहे. अष्टकमल दल काढून त्याच्यावर लावला. तर आपण प्रत्येकाने कोणी पितळेचा लावला असेल, कोणी दगडी लावला असेल, कोणी मातीचा लावला असेल. श्रद्धेचा भाग आहे, ज्याच्या त्याच्या प्रत्येकाने आपापल्या परीने तो लावलाच असेल. तर फक्त काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तर इथे बघू शकता शिवाजी महाराजांची आम्ही अशा प्रकारे जी मूर्ती होती ना, ती कलर केलेली आहे. पूर्ण अशी गोल्डन ब्लॅकमध्ये होती, ती खराब झाली होती. तर ही जी प्लेट आहे तर शंख, चक्र आणि तिलक अशा प्रकारे याच्यावर चिन्ह आहे. भगवान विष्णू पद्मनाथ स्वामींची शक्ती आणि देवतत्वाचे प्रतीक आहे. अशी मान्यता आहे की ही मूर्ती शांत आणि शांती आणते. ज्या ठिकाणी ठेवले जाते त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा बाहेर जात असते आणि सकारात्मकता वाइब्स आपल्याकडे आकर्षिली जातात. तर ध्यान कक्षामध्ये आपण लावू शकतो किंवा मंदिरामध्ये, हॉलमध्ये, ज्या ठिकाणी आपण एकाग्रचित्ताने मनध्यान करतो त्या ठिकाणी लावायची असते. तर काही दिवसांपूर्वी मी मिशो ॲपवरून ह्या वस्तू मागविलेल्या आहेत. फ्लोटिंग असलेले हे तुम्ही उरले बघितले असेल, दिव्यांची आहे आणि कमळाच्या 2 अशा मागविलेल्या. आणि तुम्ही ते चिन्हाचं बघितलं, शंख, चक्र आणि तिलक. तर ह्या 4 वस्तू मागविलेल्या आहेत. क्वालिटी चांगली आहे, रिजनेबल रेटमध्ये मिळालेल्या आहेत. शंख, चक्र आणि तिलक असलेलं जे काही चिन्ह आहे ते मला 200 रुपयाला पडलेलं आहे आणि ज्या उरली आहेत त्या वेगवेगळ्या रेटमध्ये आहेत. तर मला जे दिव्यांची आहे ती 260ला पडली होती आणि ज्या कमळाच्या आहेत त्या 2 मला 333 रुपयामध्ये पडलेल्या आहेत. तर जसं
ऑफर असली त्याप्रमाणे आपल्याला ते मागवता येतं. तर मिशो ॲप डाउनलोड जर केली आपण तर त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे उरल्या विविध वस्तू, डेकोरेशनच्या वस्तू बरंचसं काही आहे त्या ॲपमध्ये. बघितल्यावर तुम्हाला लगेच समजेलच आणि आपण अशा पद्धतीने मागवू शकतो. तर माझ्या वस्तू ह्या चांगल्या निघालेल्या आहेत आणि मला व्यवस्थित किमतीत पडलेल्या आहेत, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तर आता नवरात्र, दसरा आणि दिवाळीसाठी आपण अशी खरेदी करू शकतो. तर व्हिडिओमध्ये नवरात्रीचे मी वर्णन सांगितलेले आहे. देवी स्वरूप म्हणजे आपली आई, बहीण किंवा आईच असते. आपण ज्यावेळेस कन्यापूजन करतो तर आपल्याला कन्या जरी नाही मिळाली तरी आपण आपल्या आईचे पूजनसुद्धा करू शकतो, कारण ती एक प्रकारची देवीच असते. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीबद्दलची माहिती दिलेली आहे. नवरात्री का साजरी केली पाहिजे आपण, आणि मी मिशोवरून कोणकोणत्या वस्तू मागविलेल्या आहेत आणि मी कशाप्रकारे पूजा केलेली आहे. तुम्हाला ही ही पूजा जर युजफुल वाटली असेल तर लाईक, शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा नवनवीन व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. माता लक्ष्मी प्रसन्न.